आज आपण या व्हिडिओमध्ये टिफिनसाठी सोया फ्राय कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने अगदी 5च मिनिटांमध्ये छान झणझणीत चमचमीत सोया फ्राय बनून तयार होतो। त्याचबरोबर सोयाबीन किती पौष्टिक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे भरपूर हेल्दी पौष्टिक अशी भाजी आज आपण बनवणार आहोत। हॉटेलमध्ये सोया फ्राय मिळतो त्यापेक्षा देखील हा सोया फ्राय घरच्या घरी अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये छान चटपटीत बनवून तयार होतो। दिसायला सुद्धा किती छान दिसते तुम्ही बघू शकाल। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सोया फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मोठ्या आकारामध्ये टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे, सिमला मिर्च त्याचबरोबर कांदा चिरून घेतलेला आहे। एक बाउल सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकाल। यातील एकदम पाणी जास्त प्रमाणात आपण पिळून काढलेले नाही, पाणी निथळून घेतलेलं आहे। कढईमध्ये मोठे 2 चमचे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे व मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण 2 मीडियम साईज कांद्याचे काप करून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये। ते संपूर्ण काप टाकून आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये पौष्टिक असा सोया फ्राय बनून तयार होतो। साधारण अर्धा मिनिट कांदा चांगला परतून झालेला आहे, हलकासा रंग चेंज झालेला आहे। अगदी जास्त प्रमाणात हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा नाही। यामध्ये एक मोठा चमचा आलं व लसणाची पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे। आलं व लसणाची पेस्ट आपण कांदा परतल्याच्या नंतरच टाकून घ्यायची आहे, त्यामुळे ते जास्त प्रमाणात परतली जात नाही। एकदम डार्क रंगावरती आलं लसणाची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची नाही। कांदा व आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। यामध्ये आपण सिमला मिरचीचे काप टाकून घेऊयात। सिमला मिरचीचे काप आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। आपण ह्या सोयाबीनमध्ये ज्या भाज्या टाकणार आहोत त्या भाज्या आपल्याला एकदम जास्त सॉफ्ट शिजवून घ्यायच्या नाहीत, हलक्याशा त्या कचवट राहिल्या पाहिजे, त्यामुळे ही भाजी चवीला छान लागते। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। सिमला मिरची आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही, कारण सिमला मिरची आपण जास्त शिजवून घेतली तर त्याचा हिरवागार जो रंग आहे तो निघून जातो व सिमला मिर्च पिवळसर रंगाची दिसते व ही भाजी दिसायला सुद्धा छान दिसत नाही व चवीला देखील चांगली होत नाही। यामध्ये आपण टोमॅटोचे काप टाकून घेतलेले आहेत। टोमॅटोचे काप देखील आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। टोमॅटो टाकून पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। झाकण ठेवून साधारण अर्धा मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे। अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत। अर्धा मिनिट झालेला आहे, आपण झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। भाज्या एकदम जास्त सॉफ्ट आपण शिजवून घेतलेले नाहीत। आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात। आपल्या दररोजच्या वापरातील मसाले तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद पावडर तसेच घरगुती गरम मसाला टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवर अर्धा मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत। खूप कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होते। त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे। टिफिनसाठी देखील अगदी कमी वेळामध्ये बनवून आपण देऊ शकतो। ही भाजी चपातीबरोबर चवीला खूपच छान लागते। अर्धा मिनिट मसाले चांगले आपण परतून घेऊयात। मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपण भिजवून घेतलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत। सोयाबीन एकदम आपल्याला जास्त दाबून त्याच्यातील संपूर्ण पाणी न काढता वापरायचे आहेत, त्यामुळे ते थोडेसे ओलसर वाटतात व खाताना देखील चवीला छान लागतात। एकदम आपण ते पिळून घेतल्यामुळे त्यातील संपूर्ण पाणी आपण काढून घेतल्यामुळे हा सोया फ्राय एकदम कोरडा वाटतो, पण तुम्ही बघू शकाल छान मस्त ओलसर ही भाजी दिसते। त्यामुळे चपातीबरोबर खाताना देखील ही भाजी चवीला खूप छान लागते, एकदम कोरडी वाटत नाही। सोयाबीन टाकून साधारण अर्धा मिनिट हे सोयाबीन चांगले आपण या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून साधारण एक वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे सोयाबीनच्या आतपर्यंत हा मसाला मुरला जातो व सोयाबीनची भाजी किंवा हा सोया फ्राय चवीला खूपच छान लागतो। अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ भाजी आपल्याला वाफवून घ्यायची नाही। खूप मस्त रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। छान हा या पद्धतीने भाजी बनवल्यामुळे मसाला सोयाबीनच्या आतपर्यंत चांगला मुरला जातो। छान अशी चमचमीत झणझणीत सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे किंवा सोया फ्राय तयार झालेला आहे। आपण एका बाउलमध्ये सर्व करूया। खूप मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने टिफिनसाठी असो, सकाळच्या घाईच्या कामामध्ये असो, नाश्त्यासाठी असो किंवा
जेवताना तोंडी लावण्यासाठी असो, ही भाजी एकदा नक्की बनवून पहा. छान पौष्टिक अशी ही रेसिपी बनून तयार होते. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.